न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क 24 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। देश आणि राज्यातील ताज्या घडामोडी, निष्पक्ष बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आवाज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क 24। संपादक अफरोज शेख। जालन्यात मोबाईल चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात, 12 महागडे मोबाईल जप्त, 2,60,000चा मुद्देमाल हस्तगत। शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या मोबाईल चोरांवर कदीम जालना पोलिसांनी अखेर सर्जिकल स्ट्राईक केलाय। रविवारच्या आठवडी बाजारात गर्दीचा गैरफायदा घेऊन नागरिकांचे खिसे कापणारा एक विधी संघर्ष बालक पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून त्याच्याकडून तब्बल 2,60,000 रुपये किमतीचे 12 महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत। जालना शहरातील अतिशय गजबजलेल्या रविवारच्या आठवडी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे मोबाईल गायब होण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली होती। या सलग चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं व संतापाचं वातावरण होतं। या घटनांची अत्यंत गांभीर्याने दखल घेत कदीम जालना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जनार्दन शेवाळे यांनी गुप्तहेरांचे जाळे विणून विशेष मोहीम उघडली। तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या एका अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे जुना जालना भागातील नूतन वसाहत परिसरात पोलिसांनी सापळा रचला। तेथून एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता विविध नामांकित कंपन्यांचे 12 मोबाईल जप्त करण्यात आले। जप्त केलेले मोबाईल नेमके कोणत्या नागरिकांचे आहेत याची पडताळणी आता पोलिसांकडून सुरू आहे। या चोरीच्या गुन्ह्यात या बालकाशिवाय आणखी कोणा मोठ्या भामट्यांचा सहभाग आहे का, की ही केवळ एक सुरुवात असून या पाठीमागे मोठी टोळी सक्रिय आहे का, याचा सखोल तपास कदीम जालना पोलीस ठाणे करत आहेत। या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 555/2026 कलम 124 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, सदा राठोड, धनाजी कावळे, पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख, दिलीप गायकवाड, इम्रान खान व अजीम अन्सारी यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली। पोलिसांच्या या धडक कारवाईचा संपूर्ण शहरातून कौतुक होत आहे।